नमस्कार मित्रांनो, इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. शकुंतला मोठ्या बाईंना म्हणत असते की गोपाळचं लग्न झाल्यापासून आपण कुठलीही पूजाविधी केली नाहीये. माझं काय म्हणणं आहे की आपण एकदा देवीचं जागरण गोंधळ करूया. त्यावर मोठ्या बाई म्हणतात की तुझ्या मुलाला. तितक्यात आता इंद्रायणी तिथे येते. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात, मी बोलले तर माझंच तोंड दिसतं आणि व्यंकट भाऊजींचं तर काय, त्यांना फक्त मला फडाफडा बोलायला येतं. तेव्हा इंदू काकू म्हणतात की मोठ्याबाई असं काही नाही बरं का, त्यांनी सुद्धा तुम्हाला लग्नात मानपान दिलाच की. आता इंदूला बघून मोठ्याबाई म्हणू लागतात की ही पोरगी व्यंकटभाऊजींनी माझ्या अधोक्षजच्या गळ्यात बांधून माझी तर आयुष्याची कोंडीच केली. पुढे ते तिला विचारू लागतात की कुठे गेली होतीस कामं सोडून, घरातले सगळे कामं काय माझ्या लेकीने एकटीनेच करायची का. तेव्हा इंदू सांगू लागते की मी घरातली सगळी कामं करून गेली होती. तेव्हा नारायणी म्हणते, हो ग आई, इंदू घरातली सगळी कामं करत असते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, तू गप ग, तू काय हिचं वकीलपत्र घेतलं आहे का, आणि घेतलं तरी त्याचा काय उपयोग आहे. आता मोठ्याबाई म्हणू लागतात, घरात 2-2 सुना असून एकही कामाची नाहीये. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात की माझ्यासाठी चहा ठेव. मात्र इंदू तिच्याच विचारांमध्ये उभी असते. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, तुला ऐकायला येत नाही का, लक्ष कुठं आहे तुझं, मी तुला चहा ठेवायला सांगितलंय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, एकतर घरात चोरी झाल्यापासून माझं डोकंच चालत नाही. तेव्हा इंदू म्हणते की त्याबद्दलच बोलायचं होतं. त्यामुळे आता सगळेजण इंदूकडे आश्चर्याने बघू लागतात. तेव्हा मोठ्याबाई इंदूला म्हणतात, काय, मग बोल की तुला काय माहित आहे, दागिने सापडले की चोर सापडला. इतक्यात आता गोपाळ आणि अधोक्षज तिथे येतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, एक मिनिट, तुम्ही सगळेजण थांबा. आता इंदूला त्या म्हणतात की तू आता सगळ्यांसमोरच सांग. तेव्हा इंदूमती सांगू लागते की आपल्या घराची चोरी झाली ना. तितक्यात आता अधोक्षज पटकन तिला विचारतो, त्याचं काय. तेव्हा ती म्हणते, ते दागिने कुठे ठेवलेत हे मला माहीत आहेत. त्यामुळे तुम्ही जर सगळेजण माझ्यासोबत आलात तर मला तुम्हाला ते दाखवता येतील. तेव्हा आता नारायणी तिला विचारू लागते की इंदू, पण तुला कसं माहीत. तेव्हा शकुंतला म्हणते की इंदू, अगं कोणी केली चोरी. तेव्हा इंद्रायणी म्हणते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. चला, आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी सगळं बघा. असं म्हणत आता सगळेजण इंद्रायणी सोबत श्रीकलाच्या माहेरी येतात. तेव्हा मोठ्याबाई विचारू लागतात, इथं कुठं आणलंस. तेव्हा नारायणी त्यांना सांगू लागते की आई, हे श्रीकलाचं घर आहे. हे जेव्हा अधोक्षजला कळतं तेव्हा अधोक्षजला टेन्शन येतं. तेव्हा तो म्हणतो, इंदू, तू जे काही बोलतेस ते विचार करून बोल. तेव्हा इंद्रायणी त्याला म्हणते की अदू, तू माझ्यावर विश्वास ठेव, कारण माझ्याकडे पुरावा आहे, तोच मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. असं म्हणत आता इंद्रायणी सगळ्यांना चला म्हणते. त्यामुळे सगळेजण आता तिच्या पाठोपाठ जाऊ लागतात. तितक्यात आता श्रीकला घराच्या बाहेर येते. आता सगळ्यांना बघून श्रीकलाला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा ती म्हणते की तुम्ही असे अचानक. आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. तेव्हा ती म्हणते, नाही म्हणजे तुम्ही मला आधी कळवलं असतं तर तुमच्यासाठी चहा नाश्त्याची छान तयारी केली असते. तेव्हा इंद्रायणी म्हणते की अगं, चहा नाश्त्याचं काय घेऊन बसलीयस, खरं तर तुला आम्ही सरप्राईज द्यायला आलो आहोत. त्यामुळे आता श्रीकला खुश झालेली असते आणि म्हणते की सरप्राईज. त्यावर इंदू म्हणते की हो, आणि तेही आत्ता लगेचच. असं म्हणत आता इंदू सगळ्यांना सांगू लागते की आपल्या तिजोरीतले जे दागिने केले ना, ते चालत चालत या श्रीकलाच्या घरी आले. हे ऐकल्यानंतर आता श्रीकलाला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा गोपाळ म्हणू लागतो की खबरदार इंद्रायणी, आधीच तू श्रीकला दिग्रजकरांची सून होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले आहे, पण माझ्या बायकोवरती असे बिनबुडाचे आरोप केलेले मला सहन होणार नाही, आधीच सांगून ठेवतो. तेव्हा इंद्रायणी त्याला म्हणते, बिनबुडाचे नाही गोपाळ, माझ्याकडे पुरावे आहेत म्हणून मी सांगतेय. तेव्हा शकुंतला काकी तिला म्हणतात, अगं इंदू, तुला कळतंय का, तू काय बोलतीयस. अगं, तुझ्यासारखीच श्रीकला सुद्धा दिग्रजकरांची सून आहे आणि तिला काय गरज आहे दागिने चोरायची. तेव्हा इंद्रायणी म्हणते की याचं उत्तर आता श्रीकला तिच्याच तोंडाने देईल. आता श्रीकलाचा ड्रामा सुरू होतो आणि ती म्हणू लागते की इंद्रायणी ताई, मी जरी गरीब असले तरीही मी चोर नाही हो. आता ती म्हणू लागते की जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून बघते की तुम्ही माझ्याकडे सुडाच्या भावनेने बघताय, मी तुमचं काय वाईट केलंय. असं म्हणून ती जेव्हा रडत असते तेव्हा इंद्रायणी म्हणते, हे बघ श्रीकला, जास्त नाटकं करू नकोस आणि चुपचाप दागिने कुठे ठेवले ते सांग. आता शकुंतलाला खूप राग आलेला असतो. त्यामुळे ती इंद्रायणीला म्हणते की इंदू, जर या वेळेला खोटं ठरलं ना तर. त्यावर इंद्रायणी म्हणते, तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. असं म्हणत आता ती सगळ्यांना आत घेऊन येते. आता घरात आल्यानंतर श्रीकला म्हणू लागते की इंद्रायणी ताई, तुम्हाला माझ्यावर संशय आहे ना की मीच दागिने चोरलेत, त्यामुळे तुम्हाला जिथं शोधायचं तिथे शोधा. आता इंद्रायणी तिथे असलेल्या टेबलचं एक एक ड्रॉवर उघडून बघत असते. तेव्हा
एका ड्रॉवरमध्ये एक छोटंसं गाठोडं तिला सापडतं. तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. आता इंद्रायणी सगळ्यांसमोर ते गाठोडं खोलते. तेव्हा त्यामध्ये सोनं असतं. त्यामुळे आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणू लागतात की इंद्रायणीचं बरोबर होतं. आता मोठ्या बाई श्रीकला जवळ येतात आणि म्हणतात, काय गं श्रीकला, एकच दिवस घरात येऊन झाला आणि तुझ्यातल्या चांगल्याच कला दाखवायला लागलीस. म्हणजे ज्या घरची सून झालीस त्या घराच्याच मुळावर उठलीस. तेव्हा श्रीकला तोंडाला पदर लावून रडत असते. त्यामुळे गोपाळ सुद्धा आता खाली मान घालून उभा राहतो. तितक्यात आता नारायणीचं लक्ष त्या दागिन्यांकडे जातं. तेव्हा ती ते दागिने हातात घेऊन बघते आणि म्हणते की आई, हे दागिने आपले नाहीच आहेत. तेव्हा इंद्रायणी म्हणते की काय बोलतेस तू नारायणी ताई. तेव्हा नारायणी तिला म्हणते, अगं हो इंदू, हे जरी आपल्या दागिन्यांसारखे दिसत असले ना तरी देखील हे खोटे आहेत, कारण यावरती सोन्याचं पाणी चढवलेलं आहे. असं म्हणत आता ती शकुंतलाला ते दागिने दाखवू लागते. तेव्हा श्रीकला येऊन सगळ्यांना सांगू लागते की वेळ मारण्यासाठी मी हे दागिने घालत असते. माझ्याकडे कुठलेही खरे दागिने नाहीये, पण ही गोष्ट मी सासरी कशी सांगणार. असं म्हणत ती मुद्दामच रडायचं नाटक करू लागते. तेव्हा शकुंतला गोपाळला तिच्याजवळ जायला सांगते. तेव्हा गोपाळ तिच्याजवळ जातो आणि इंद्रायणीला म्हणतो की झालं तुझं समाधान, आता का गप्प बसलीस, कर ना अजून आरोप कर माझ्या बायकोवर. आणि तरी देखील मन भरलं नसेल तर मार हिला, नाहीतर मारूनच टाक ना. आता तो शकुंतलाला म्हणतो की मावशी बघितलंस ना, कुठला सूड उगवतीस ही इंद्रायणी. तेव्हा शकुंतला मुद्दामच नाटक करू लागते आणि म्हणते की गोपाळ प्लीज त्यांना काही बोलू नको. आता ती इंद्रायणीला म्हणते की तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय असेल तर अजूनही माझं घर चेक करा. पुढे ती म्हणते, हे बघा, तुम्हाला जर मी तुमच्या घरात आवडत नसेल तर इथून पुढे मी त्या घरात पाय सुद्धा ठेवणार नाही. तेव्हा आता शकुंतला रागातच तिला म्हणू लागते, श्रीकला, ते घर तुझं सुद्धा तितकंच आहे. त्यामुळे तुला घर सोडून कुठेही जाण्याची गरज नाहीये. आणि चोर कोणाच्या मनात आहे ते कळलंच आहे. असं म्हणत आता शकुंतला इंद्रायणी जवळ जाते आणि तिचा हात धरून म्हणू लागते की तू असं वागशील असा कधी मी विचारच केला नव्हता. आता या क्षणी मला तुझ्या एक थोबाडीत मारावंसं वाटतंय. पुढे ती म्हणते, माझ्या जर सुनेच्या वाटेला तू इथून पुढे गेलीस तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. त्यामुळे आता श्रीकला आणि मोठ्या बाईंना मनातून खूप आनंद झालेला असतो. आता इंद्रायणीला खूप वाईट वाटू लागतं. आता शकुंतला श्रीकलाचा हात धरून तिला घरी घेऊन जाते. तिच्या पाठोपाठच सगळेजण जातात. आता मोठ्या बाईंच्या मनासारखं झाल्यामुळे त्या खूप खुश होतात आणि अंताजीच्या फोटोसमोर नाचू लागतात. तितक्यात आता तिथे करिश्मा येते आणि त्यांच्यासोबत नाचू लागते. तेव्हा मोठ्या बाई तिला सांगतात की तू नाच, कारण आज नाचण्यासारखाच दिवस आहे. तेव्हा करिश्मा म्हणते की आली गुड न्यूज माझ्या कानावर. त्यामुळे आता त्या दोघीही फुगडी घालू लागतात. तेव्हा मोठ्या बाई तिला म्हणतात, तुझ्या फक्त कानावर आलीये, मी तर प्रत्यक्षात पाहिलीये माझ्यासमोर. त्या इंद्रायणीचं असं नाक ठेचलं गेलं ना, असं म्हणत त्या आता खूप खुश होतात. आता इंद्रायणीला खूप वाईट वाटू लागतं. त्यामुळे ती आता विठुरायासमोर येऊन रडू लागते आणि म्हणते, विठुराया, पाठीराखा म्हणते मी तुला, अशी करता का पाठराखण. अरे सगळ्यांसमोर मी आज तोंडावर पडले. तुला तर सगळं माहीत आहे ना, ती श्रीकला चांगली मुलगी नाहीये. तिची रियालिटी सगळ्यांसमोर आली पाहिजे, नाहीतर माझं घर उद्ध्वस्त होईल. तितक्यात आता व्यंकू महाराज तिथे येतात. तेव्हा इंद्रायणी म्हणत असते की एकटी पडत चाललीये मी. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, स्वतःच्या मनात जर अंधार पसरत असेल ना तर माणसाला एकटं पडल्यासारखंच वाटत असतं. त्यामुळे आता इंद्रायणी व्यंकू महाराजांकडे बघू लागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की जे काही झालंय ते सगळं माझ्या कानावर आलंय. आता इंद्रायणी डोळे पुसत व्यंकू महाराजांसमोर जाऊन उभी राहते. तेव्हा ते तिला म्हणू लागतात, अगं इंदू, एवढी गुणी मुलगी अशी वागेल असं मला कधी वाटलं नव्हतं ग, काय झालंय तुला. तेव्हा इंद्रायणी त्यांना म्हणू लागते की व्यंकू महाराज, मी काहीही करायला जाते तरी सुद्धा ते माझ्यावरच उलटतं. व व्यंकू महाराज तिला विचारू लागतात, पण इंदू, श्रीकलाबद्दल तुझ्या मनात एवढं विष कुठून साचले. त्यामुळे आता इंदूला काहीच बोलता येत नसतं आणि ती रडू लागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हे बघ इंदू, माणूस आहोत आपण, माणसाकडून चुका होतात. त्यामुळे आता तू रडू नकोस आणि विठुरायाची माफी माग, तोच आता तुला मार्ग दाखवेल. आता ते इंदूला म्हणू लागतात, मला असं वाटतं की तू जाऊन आता श्रीकलाची माफी मागावीस. माझी खात्री आहे की ती तुला लगेच माफ करेल. तेव्हा आता व्यंकू महाराज इंदूला सांगतात की मला तुला एक गंमत दाखवायची. असं म्हणत ते आता तिला घरी घेऊन येतात आणि मक्याचं कणीस तिच्या हातात देऊन म्हणतात की कणसामध्ये अगदी टपोरे दाणे सुद्धा भरले आहेत. तेव्हा मात्र इंदू खूप खुश होते आणि म्हणते, आयो मायो महाराज, तुमच्या मेहनतीचं फळ आहे हे.
त्यावर व्यंकू महाराज हसू लागतात आणि तिला म्हणतात, अगं बाळा, सगळेच शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतच असतात, पण असे टपोरे जाणे जेव्हा कंसामध्ये येतात ना, तेव्हा त्यांच्या कष्टाचं सार्थक होतं. तितक्यात आता श्रीकला व्यंकू महाराजांसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा व्यंकू महाराज तिला सांगू लागतात, हे बघ श्रीकला, आपल्या शेतातलं कणीस किती भरभरून आलंय बघ, असं म्हणत ते कणीस तिच्या हातात देतात. तेव्हा श्रीकला म्हणते, खरंच खूप छान आहे हे. आता श्रीकला त्यांना सांगू लागते की माझ्या बाबांचं सुद्धा शेत होतं, त्यामध्ये असेच तरारून धान्य यायचे, पण कुणा एकामुळे आमचं शेत गेलं, त्यानंतर आमचं गाव सुद्धा, आणि आम्ही सगळे देशोधडीला लागलो. तेव्हा व्यंकू महाराज तिला म्हणू लागतात, श्रीकला, बघ जे झालं ते झालं. आता एवढ्या चांगल्या प्रसंगी अशा कटू आठवणी काढून तू उगाच नाराज होऊ नकोस. आता आपल्या धान्याची उद्या कापणी होईल. तू बघ, आता आपल्या घरात आनंदच आनंद पसरेल. तेव्हा व्यंकू महाराज इंद्रायणीकडे बघत काहीतरी खुणवतात. त्यामुळे आता इंद्रायणी श्रीकलाकडे जाऊन तिची माफी मागते. तेव्हा श्रीकला सुद्धा व्यंकू महाराजांसमोर इंद्रायणीला माफ केल्याचं नाटक करू लागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणू लागतात की बघितलं ना इंदू, श्रीकला सुद्धा किती मोठ्या मनाची आहे, खरंच गुणी मुलगी आहे. आणि ते श्रीकलाला म्हणतात की खरंच मला तुझा अभिमान वाटतोय. आता श्रीकला मुद्दामच इंद्रायणीला मिठी मारते आणि तिला म्हणते, बघितलं ना इंद्रायणी, आजपासून तुझी इमेज खराब व्हायला सुरुवात झालीये, पण ही फक्त सुरुवात आहे. त्यामुळे आता इंद्रायणीला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा व्यंकू महाराज त्यांना म्हणतात की अशाच गुण्यागोविंदाने एकत्र राहा, असं म्हणून ते तिथून जातात. आता श्रीकला कणीस हातात घेते आणि इंद्रायणीला म्हणू लागते, काय मस्त कंस आलीत नाही, पण रात्रीत काहीही होऊ शकतं. तेव्हा इंद्रायणी तिला विचारते, काय म्हणायचंय तुला? त्यावर श्रीकला म्हणते की लोकांना आज काय होणार आहे हे माहीत नसतं आणि लोक उद्याच्या गोष्टी करतात. तेव्हा इंदू आता तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते की मोठी दीडशहाणी समजतेस ना तुला, हाच तुझा शहाणपणा एक दिवस तुझ्या गळ्याशी येईल. आज तर तू माझ्या हातातून सुटलीस, पण एक दिवस अशी गाठीन ना तुला तर रडायला सुद्धा कोणी मिळणार नाही. त्यावर श्रीकला म्हणते की हाच कॉन्फिडन्स तुमचा मला खूप आवडतो, असं म्हणत ती हसू लागते. आणि इंद्रायणीला म्हणते, हे बघा इंद्रायणी ताई, जे मी बोलते ना ते करतेस आणि जे मी बोलत नाही ना. त्यावर इंद्रायणी म्हणते की कशासाठी तू या घरात आलीयेस? त्यावर ती म्हणते की आग लावायला. असं म्हणत ती इंद्रायणीला कणीस दाखवते आणि म्हणते की व्यंकू महाराजांच्या प्रॉपर्टीला आग लावायला. तेव्हा इंदू परत विचारू लागते की म्हणायचं काय तुला? तेव्हा ती म्हणते, राखणदार आहात ना तुम्ही या घराच्या, बघा जमलं तर या घराला वाचवता येते की नाही. असं म्हणत आता श्रीकला तिथून निघून जाते. त्यामुळे आता इंद्रायणीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती लगेचच पप्प्याला कॉल करते आणि त्याला म्हणते की आज रात्रीला आपल्याला व्यंकू महाराजांच्या शेतावर जायचं आहे. त्यावर पप्प्या विचारू लागतो, पण आता काय? तेव्हा इंदू सांगू लागते की तुझी आवडती श्रीकला वहिनी व्यंकू महाराजांच्या शेताला आग लावणार आहे. त्यावर पप्प्या म्हणतो, हे बघ इंदू, कन्फर्म आहे ना, कारण मागच्या वेळी आपण तोंडावर पडलो होतो. त्यावर इंद्रायणी त्याच्यावर ओरडत म्हणते, हे बघ पप्प्या, तुला यायचंय की नाही तेवढंच सांग. त्यावर तो म्हणतो, अगं इंदू, तुला राग आला का? मी येतो लगेच. आणि तसं पण ती श्रीकला माझी कोण लागून चालली. आता ठरल्याप्रमाणे इंद्रायणी सगळ्यांसमोर येते आणि सांगू लागते की त्या भामरे आजी आहेत ना, त्यांची तब्येत खूप खराब असल्यामुळे आमच्या बचत गटांच्या बायकांनी ठरवलंय की रोज एकेकीने त्यांच्यासोबत राहायचं. तेव्हा नारायणी म्हणू लागते, अगं हो, खरंच त्या एकट्याच राहतात की. तेव्हा इंद्रायणी तिला म्हणते, म्हणूनच आमच्या बचत गटाच्या बायका आळीपाळीने रोज रात्री त्यांच्यासोबत राहतात, म्हणून आज माझी पाळी आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, पण त्यांचं घर खूप लांब आहे ना, त्यामुळे मी तुला सोडतो. त्यावर इंद्रायणी म्हणते की नको नको, पप्पा त्यांना औषध घेऊन येणार आहे ना, त्याच्यासोबतच मी जाते. तेव्हा श्रीकला मनात हसू लागते आणि म्हणते की इंद्रायणी, तू कुठे जाणार आहेस हे फक्त मलाच माहीत आहे. आता पप्प्या आणि इंद्रायणी व्यंकू महाराजांच्या शेतावर पहारा करायला जातात. तेव्हा पप्प्या म्हणतो, अगं एवढं मोठं शेत आहे, आपण दोघेच कसे पहारा देणार? त्यावर इंद्रायणी म्हणते की पप्प्या, तू नन्नाचा पाडा लावू नकोस, नाहीतर इथून फुटायचं. तेव्हा पप्प्या तिला म्हणतो, तू काय म्हणालीस की श्रीकला व्यंकू महाराजांचं शेत जाळणार आहे, पण मला असं वाटत नाही ग ती असं करेल. त्यावर इंद्रायणीला आता राग येतो आणि ती म्हणते, हे बघ पप्प्या, तुला जर तुझ्या श्रीकला वहिनीची बाजू घ्यायची असेल आणि माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर खरंच तू इथे थांबू नकोस. तेव्हा पप्प्या म्हणतो, अगं इंदू, ती श्रीकला माझी कोण लागते? तू म्हणशील तसंच करूया, असं म्हणत आता तो बाजूच्या झाडाजवळ जाऊन बसतो. आता रात्रीचे 1:45 वाजलेले असतात. इंद्रायणी आणि पप्पा इकडे पहारा देत असतात.
आणि इकडे घरी सगळे गाढ झोपलेले असतात. तितक्यात आता श्रीकला उठते. आता इकडे पप्प्या इंद्रायणीला आवाज देत म्हणतो, अगं इंदू, 1:45 वाजलेत, मध्यरात्र झाली, अजून सुद्धा तुझी श्रीकला इथे आली नाहीये. तेव्हा आपण जायचं का परत? त्यावर इंद्रायणी म्हणते, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. आता इंद्रायणी विचार करू लागते की श्रीकला व्यंकू महाराजांची प्रॉपर्टी जाळायचं म्हणत होती. तितक्यात आता तिच्या लक्षात येतं की एक दिवस व्यंकू महाराज पोथी घेऊन येतात आणि श्रीकलाला इंद्रायणी समोर सांगत असतात की ही माझी खरी संपत्ती आहे. तेव्हा खरं काय ते आता इंद्रायणीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता ती पप्प्याला आवाज देऊ लागते आणि म्हणते की चल पप्प्या, आपल्याला लगेचच घरी जावं लागेल. असं म्हणत आता दोघंही तिथून पळू लागतात. आता इकडे गोपाळ झोपलेला असतो. तेव्हा श्रीकला हळूच उठून व्यंकू महाराजांच्या खोलीजवळ येते. आता खोलीचा दरवाजा आतून लावलेला असतो. त्यामुळे आता ती हळूच दरवाजाला धक्के देऊ लागते. त्यामुळे आता दरवाजाची कडी निसटून दरवाजा उघडतो. आता श्रीकला आत येते आणि हळूच दरवाजा बंद करते. तेव्हा व्यंकू महाराज आणि शकुंतला गाढ झोपेत असतात. आता श्रीकला तिथे असलेली पोथी घेऊन बाहेर येते. बाहेर शेकोटी पेटत असते. तेव्हा श्रीकला त्या पोथीकडे बघत म्हणू लागते की व्यंकू महाराज, ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांचा अपमान करून त्यांना या गावाच्या बाहेर काढलं, त्यांची संपत्ती नष्ट करून त्यांना धुळीला मिळवलं, तेव्हा त्यांना किती त्रास आणि यातना झाल्या असतील हे तुला कधीच कळणार नाही. त्यामुळे आता मी तुझी संपत्ती नष्ट करणार आहे. असं म्हणत आता श्रीकला व्यंकू महाराजांची पोथी त्या आगीत टाकत असते. तितक्यात आता इंदुमती तिथे येते आणि तिचा हात पकडते. आता इंद्रायणीला असं अचानक आलेलं बघून श्रीकलाला मोठा धक्का बसलेला असतो. आता इंद्रायणी श्रीकलाच्या हातातून ती पोथी हिसकावून घेते आणि श्रीकलाला म्हणू लागते की ज्यांच्या वाणीनं अख्खं जग उजळलं त्या संतांचे शब्द जाळणार होतीस का ग तू? ते सुद्धा या इंद्रायणी समोर. अगं याच काय, पुढच्या 700 जन्मात सुद्धा ते तुला शक्य होणार नाही श्रीकला. असं म्हणत आता इंद्रायणी श्रीकलाच्या एक कानाखाली लावते. त्यामुळे आता श्रीकला रागातच तिच्या अंगावर येते. तेव्हा इंद्रायणी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, राखणदार आहे मी या घराची. हे घर फक्त माझं आणि माझ्या माणसांचं आहे. त्यामुळे तू या घराचं काहीही वाईट करू शकत नाही. तेव्हा श्रीकला तिला म्हणते की तुला अजूनही वाटतं की तू या घराला वाचवू शकशील. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.